पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना म्हणजे स्वयं योजना आणि वसतिगृह योजना, तर विद्यार्थ्यांचा टाइम टेबल उपलब्ध झालेला आहे। तर जेही विद्यार्थी एस.टी. कास्टमध्ये असेल तर ते विद्यार्थी त्यांचे फॉर्म भरू शकतात। तर या संदर्भात जी स्कीम आहे ज्याचे नाव आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना डायरेक्ट स्कॉलरशिप त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आणि त्याचबरोबर या योजनेला स्वयं स्कीम असे सुद्धा नाव देण्यात आलेले आहे। आणि त्याचबरोबर वसतिगृह योजना, तर या संदर्भात जे वेळापत्रक आहे उपलब्ध झालेले आहे आणि विद्यार्थी आपले जे फॉर्म आहे हे सुद्धा आता भरू शकतात। तर बघू शकता अशा प्रकारे 22 तारखेला एक परिपत्रक जाहीर झालेला आहे आणि या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे तुम्ही सुद्धा बघू शकता। तर 2026-27 करिता शासकीय वसतिगृहे प्रवेश व पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना प्रवेशाच्या अनुषंगाने प्रवेश वेळापत्रक व आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबत, तर यामध्ये विद्यार्थी जेही विद्यार्थी 10वी पास असेल ते 11वी-12वीला ॲडमिशन घेत असेल किंवा 12वी नंतरचे विद्यार्थी ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेत असेल किंवा ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन ॲडमिशन घेत असेल, तर आदिवासी डिपार्टमेंटमध्ये जेही मुलं आणि मुली आहे त्यांच्यासाठी शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू करणे हे आवश्यक आहे आणि त्याबद्दलचं जे वेळापत्रक आहे हे जाहीर झालेलं आहे। तर या संदर्भात जेही गृहप्रमुख आहे किंवा गृहपाल आहे यांच्यासाठी यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे ही देण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी जो टाइम टेबल आहे हा सुद्धा देण्यात आलेला आहे। तर यामध्ये जेही विद्यार्थी वसतिगृहासाठी फॉर्म भरतील आणि जर त्यांचा वसतिगृहामध्ये नंबर लागला नाही तर त्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना म्हणजे स्वयं योजना अंतर्गत 60,000 रुपयापर्यंत ही जी स्कॉलरशिप आहे, एक्झॅक्ट 60,000 रुपये नाही परंतु 60,000 रुपयापर्यंत, कोणाला 50, कोणाला 51,000 रुपये, या प्रकारे 60,000 रुपयापर्यंत तुम्हाला यामध्ये स्कॉलरशिप ही देण्यात येणार आहे। तुमच्या थेट बँक खात्यामध्ये ही स्कॉलरशिप जमा करण्यात येणार आहे। तर यासाठी जे वेळापत्रक आहे तुम्ही बघू शकता। तर बघा यामध्ये ज्युनियर कॉलेज म्हणजे 11वी-12वी, डिप्लोमा XYZ जो पॉलिटेक्निक वगैरे डिप्लोमा असतो, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि प्रोफेशनल कोर्स, ठीक आहे। तर बघू शकता नवीन विद्यार्थी म्हणजे फ्रेश 2026-27ला फर्स्ट इयर असणारे विद्यार्थी 1/7/2026 पासून तुमचे फॉर्म सुरू होत आहे, क्लिअर। आणि जेही विद्यार्थी ऑलरेडी हॉस्टेलला असेल त्यांना फॉर्म रिन्यू करावं लागते, तर त्यांचे फॉर्मसुद्धा 1/7/2026 पासून सुरू होत आहे, ठीक आहे। तर ज्यांनाही फॉर्म भरायचे असेल, नवीन विद्यार्थी असेल ST कॅटेगरीमधले तर ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात किंवा जे विद्यार्थी ऑलरेडी हॉस्टेलला राहत असेल तर ते विद्यार्थी आपला फॉर्म रिन्यू करू शकतात, ठीक आहे। यासमध्ये जर कोणी या अगोदर स्वयं स्कीमचा फायदा घेत असेल म्हणजे रिन्यूवाले विद्यार्थी, फर्स्ट इयर नाही, फर्स्ट इयरला तुम्हाला अगोदर हॉस्टेलचा फॉर्म भरायचा, हॉस्टेलला नंबर नाही लागला तर तुमचा फॉर्म स्वयंमध्ये जाणार म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेमध्ये जाणार, ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार, ठीक आहे। तर तुम्हाला जर फर्स्ट इयरमध्ये पैसे मिळाले असेल स्वयं योजनेअंतर्गत आणि तुम्ही जर सेकंड इयरला असेल तर तुम्हाला फॉर्म रिन्यू करावा लागतो, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला 1/7/2026 ही फॉर्म फिलअपची डेट देण्यात आलेली आहे। तर विद्यार्थ्यांना 1/7/2026 पासून फॉर्म भरायचे आहे। फॉर्म सुरू झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, वसतिगृहासाठी सुद्धा देण्यात येणार की वसतिगृहाला फॉर्म कशा भरायचा आणि बाकीचे जेही स्कीम आहे त्याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला देण्यात येणार। तर यामध्ये तुमच्या लिस्ट कधी लागेल याबद्दलचं वेळापत्रक बघा। ज्युनियर कॉलेज, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, प्रोफेशनल कोर्स 1/7ला तुमचे फॉर्म सुरू होणार, 15/7/2026 लास्ट डेट देण्यात आलेली आहे आणि मेरिट लिस्टची डेटसुद्धा देण्यात आलेली आहे। साधारणतः 22/7/2026ला तुमची जी मेरिट लिस्ट आहे ही लावण्यात येणार आहे, म्हणजे किती विद्यार्थी या राऊंडमध्ये किंवा या स्कीमसाठी किंवा या वसतिगृहासाठी सिलेक्ट करण्यात येणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती ही जी साईट दिलेली आहे, साईटसुद्धा तुम्हाला आपण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या साईटवर तुम्हाला ही डिटेल्स आहे ही माहिती पडणार आहे, कोणत्या साईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे याबद्दलची माहितीसुद्धा याच परिपत्रकामध्ये दिलेली आहे, क्लिअर। तर अशाबद्दल हा टाइम टेबल आहे। विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा, फॉर्म भरल्यानंतर आपला जो फॉर्म आहे हा आपल्या जवळच्या वसतिगृहाला सबमिट करा। साईट बघू शकता mahatribal.government.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला तुमचे फॉर्म भरायचे आहे। तर अशा प्रकारे ही अपडेट आलेली आहे। भरपूर असे विद्यार्थी होते की जे विचारत होते की पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना म्हणजे स्वयं योजना किंवा वसतिगृह योजनेबद्दल फॉर्म कधी सुरू होणार, तर तुमचे 1 तारखेपासून फॉर्म सुरू होणार। फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म भरण्याची जोही व्हिडिओ असेल तुम्हाला तो सुद्धा आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आता संपूर्ण विद्यार्थ्यांनी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आपल्या चॅनलला, कारण की नोटिफिकेशन ही तुम्हाला यायला पाहिजे जेणेकरून तुम्ही या योजनेमध्ये भाग घेऊ शकले पाहिजे। आणि टेलिग्राम चॅनलवर संपूर्ण माहितीसुद्धा दिलेली आहे,
त्यामध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघा. तर जे विद्यार्थी आदिवासी विभाग म्हणजे ST कॅटेगरीमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे आणि बाकीच्या जेवढेही कास्ट असेल त्यांच्यासाठी सुद्धा संपूर्ण माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.